वैशाली मिजानीमध्ये आज आपण भरपूर लेअर असणारी खमंग, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट किंवा तुपकट न होणारी ही शंकरपाळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने याचं पीठ तयार करणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी तयार करणार आहोत. तर अगदी संपेपर्यंत ही शंकरपाळी अशीच खुसखुशीत राहते आणि अजिबात तुपकट किंवा तेलकट होत नाही. आता अगदी अशीच भरपूर लेअर असणारी खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी याचं पीठ आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत. पीठ तयार केल्यानंतर आपण शंकरपाळी कशा पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि ती कशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. सोबतच ती आपण कशा पद्धतीने तळून घ्यायची आहे. म्हणजे तेलाचं टेम्परेचर किती हवं आहे, शंकरपाळी आपल्याला किती वेळ तेलात तळून घ्यायची आहे. याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला रेसिपी करता करता टिप्स अँड ट्रिक्ससहित अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आता रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता इथे आपण अर्धा किलो मैद्याची ही शंकरपाळी तयार करणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. तर कपाने मोजला तर हा जवळजवळ 4 कप इतका मैदा आहे. आता 4 कप मैदा असेल तर त्याला 1 कप इतकी पिठी साखर आणि अर्धा कप इतकं हे साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे डालडा देखील वापरू शकता, म्हणजे वनस्पती डालडा देखील इथे वापरू शकता. आता इथे अर्धा किलो मैद्यासाठी 125 ग्रॅम ते 140 ग्रॅम इतकी पिठी साखर घ्यायची आहे. तर इथे पिठी साखर घेतल्यामुळे ती तुम्हाला एक वाटी भरून दिसत आहे, पण जर तुम्ही अख्खी साखर घेतली तर ती पाऊण वाटी इतकी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तूप देखील 125 ग्रॅम इतकंच घ्यायचं आहे. आता हे तूप आपण वितळवून एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्या कपानीच आपण इथे 4 कप इतका हा मैदा मोजून घेतलेला आहे. तर सांगितल्याप्रमाणे हा अर्धा किलो मैदा आहे, म्हणजेच 500 ग्रॅम इतका मैदा आहे. आता मैदा आपण परातीमध्ये काढून घेतल्यानंतर यावरच आपण चिमूटभर किंवा पाव चमचा इतकं मीठ चवीसाठी घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण अर्धा छोटा चमचा यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे. आता इथे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे तूप वितळून ठेवलं होतं ते थोडं थोडं या मैद्यावर घालून या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे. तर तूप आपल्याला कडकडीत वगैरे गरम करून न घेता फक्त वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि मग या मैद्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता तूप घालून झाल्यानंतर हे तूप छान असं सगळीकडे मैद्याला लागेल या पद्धतीने मैदा आपल्याला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची मूठ किंवा लाडू वळून पाहायचा आहे. जर लाडू आणि मूठ अगदी व्यवस्थित वळली गेली की हे पीठ अगदी व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आता आपण नेहमी ज्या पद्धतीने शंकरपाळीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ न मळता अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी कशी करायची ते पाहिलेलं आहे. आता छान असं मैदा आणि तूप मिक्स करून झालं की इथे आपण ज्या कपाने सगळे जिन्नस मोजून घेतले आहेत त्या कपानेच अर्धी वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. तर रूम टेम्परेचरचंच पाणी या कपामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि हे आपण एका भांड्यात घालून घ्यायचं आणि याच कपाने मोजून आपण 1 कप इतकी पिठी साखर जी घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आता पिठी साखर आणि पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण अख्खी साखर न वापरता पिठी साखर वापरलेली आहे, जी झटपट पाण्यामध्ये मिक्स होते आणि याला आपल्याला गरम वगैरे करून घ्यायची गरज लागत नाही. फक्त आपण तूप जे घट्ट आहे ते पातळ करून घेतलेलं आहे. बाकी आपण सगळे जिन्नस हे रूम टेम्परेचरचेच घेतलेले आहेत. तर इथे आता अर्धा कप पाण्यामध्ये ही 1 कप पिठी साखर आपण मिक्स करून वितळवून घेतलेली आहे आणि हे पाणी आपल्याला आता या मैद्याच्या मिश्रणावर घालून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला थोडं पाणी घालायचं, मिक्स करून घेऊन परत बाकीचं राहिलेलं पाणी घालून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमी आपण काय करत असतो की साखर, पाणी, तूप हे आपण गॅसवर वितळवून घेतो, गरम करून घेतो आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला ते मिश्रण गरम करून घ्यावं लागतं आणि मग ते थंड करून घेऊन या पिठावर घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा असतो. पण आज आपण अशी मोठी पद्धत न बघता ही झटपट होणारी शंकरपाळीची पद्धत पाहिलेली आहे, जेणेकरून आपल्याला मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघायला लागत नाही. तर फक्त आपल्याला सगळे जिन्नस या पद्धतीने मिक्स करून हे पीठ मळून घ्यावं लागत आहे, जेणेकरून हे पीठ झटपट तयार होतं आणि आपल्या शंकरपाळी देखील झटपट तयार होतात. आता इतपत हा गोळा तयार झाला की फक्त 1 चमचाभर पाणी यावर घातलेलं आहे आणि परत हे पाणी यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे.
या प्रकारे गोळा तयार करून झाला की एक 10 ते 15 मिनिटं आपण झाकून हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटानंतर शंकरपाळी तयार करायला घ्यायची आहे. तर तुम्ही लगेच देखील शंकरपाळी तयार करायला घेऊ शकता, पण मी फक्त 10 ते 15 मिनिटं हे झाकून ठेवणार आहे आणि मग याची शंकरपाळी तयार करायला घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता इतपत हे मऊसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे. तर अर्धा कप तूप आणि अर्धा कप पाण्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित मळून तयार होतं. आता याचा आपल्याला अशा प्रकारे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि शंकरपाळी आपण कशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे ते आता पाहणार आहोत. आता गोळा आपण पोलपाटावर ठेवून याची आपल्याला अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली की दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि ही पोळी आपण परत उभी लाटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता जशी फोल्ड झाली आहे तशीच आपल्याला उभी लाटून घ्यायची आहे. आता या प्रकारे उभ्या पद्धतीने आपण लाटून घेतली की परत ती फोल्ड करायची आहे आणि परत लाटून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला याची गोल पोळी तयार न करता या चौकोनी आकारामध्ये सरळ सरळ पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर हे मैद्याचं पीठ असल्यामुळे आकसलं जातं, म्हणून थोडासा जोर लावून आपण या प्रकारे ही लाटून घेतलेली आहे. इथे आपण सुरुवातीला गोल पोळी लाटून घेतली आणि घडी घातल्यानंतर ती अशा प्रकारे चौकोनी आकारातच सरळ सरळ लाटून घेतलेली आहे, ज्यामुळे याचं पीठ आपल्याला जास्त कट करायला लागत नाही. तर फक्त आपली पुढची आणि खालची साईड ही कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपली शंकरपाळी अगदी झटपट तयार होते आणि पीठ देखील फार कमी प्रमाणात बाहेर काढलं जातं. आता जर आपण गोल पोळी लाटली तर त्याच्या आपल्याला 4 कडा कापून घ्याव्या लागतात. तर इथे आपण फक्त 2च कडा कापून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने कट करून आपल्याला ही शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी झटपट ही शंकरपाळी आपली कट करून देखील तयार होते. या पद्धतीने आपण लाटून ही शंकरपाळी फोल्ड करून तयार करून घेतली की याचे लेयर खूप छान तयार होतात. तर इथे तुम्हाला मी जवळूनही दाखवत आहे याचे लेयर किती छान असे तयार झालेले आहेत. आता शंकरपाळी आपल्याला तेलात तळून घ्यायची आहे. तर तेलाचं टेम्परेचर किती हवं आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपण शंकरपाळी तळून घेणार आहोत. ह्या सगळ्या शंकरपाळी आपण आता एका ताटात काढून घ्यायच्या आहेत आणि मग त्या तळून घ्यायच्या आहेत. आता शंकरपाळी तळण्यासाठी तेल आपल्याला मंद ते मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटं गरम करत ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक शंकरपाळी घालून बघायची की यावर लगेच बुडबुडे यायला लागलेले आहेत, पण शंकरपाळी तेलावर वरती तरंगून आली नाही, म्हणजे हे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. या टेम्परेचरलाच आपल्याला शंकरपाळी यामध्ये तळून घ्यायची आहे, म्हणजे हे तेल फार तापलेलं नाही किंवा फार थंड देखील नाही. आणि आता यामध्ये आपण शंकरपाळी घालून तळून घेणार आहोत. आता एका वेळी जितक्या शंकरपाळी कढईमध्ये बसतील तितक्याच आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी तेलात घातल्यानंतर त्याच्यावरती तेल राहिलं पाहिजे इतक्या शंकरपाळी आपल्याला तेलात घालून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे आपण शंकरपाळी तेलात घालून घेतल्या की त्या अगदी व्यवस्थित चारी बाजूनी तळल्या जातात. आता जर तुम्हाला हाताने शंकरपाळी तेलात घालता येत नसेल तर झाऱ्यावर घ्यायच्या आणि अशा प्रकारे तेलात घालून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हातावर तेल उडलं जात नाही. तर इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. तर हाताने देखील तुम्ही घालू शकता आणि झाऱ्याने देखील शंकरपाळी तेलात सोडू शकता. या प्रकारे आता सगळ्या शंकरपाळी मी तेलात घालून घेतलेल्या आहेत. थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता की शंकरपाळी तेलावर वरती तरंगू लागलेली आहे. आता ही सगळी शंकरपाळी हळूहळू तेलावर वरती तरंगायला लागते आणि जशी जशी ती तळली जाते तशी तशी शंकरपाळी सोनेरी रंगावर येते आणि नंतर ती तळाला जाऊन बसायला लागते. अशा प्रकारे जर शंकरपाळी आपण तळून घेतली की ती अतिशय खुसखुशीत तयार होते. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळी तेलात घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट आपल्याला अजिबात याला हलवायचं नाही. जोपर्यंत शंकरपाळी तेलावर तरंगू लागत नाही तोपर्यंत आपल्याला याला अजिबात हात लावायचा नाही. तर मंद ते मध्यम आचेवर शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. जर आपण मोठ्या आचेवर शंकरपाळी तळून घेतली तर ती वरच्या साईडनी रंग बदलते आणि आतून ती कच्चीच राहते आणि नंतर ती मऊ देखील पडते. त्यामुळे आपल्याला शक्यतो मंद ते मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्यायची आहे. इथे आता सगळ्या शंकरपाळी अशा प्रकारे हळूहळू वर यायला लागल्या आणि मगच मी या झाऱ्यानी थोड्याशा हलवून घेतलेल्या आहेत. तर कडेकडेनी झारा फिरून हलक्या झाऱ्यानी आपण या उलटसुलट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या चारी बाजूनी अगदी एकसारख्या रंगावर तळल्या जातील. तर इथे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं ही शंकरपाळी तळण्याला लागलेली आहेत, कारण ही शंकरपाळी अतिशय खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच ह्या तळून घ्यायच्या आहेत.
आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता शंकरपाळी ह्या तळाला जाऊन बसलेल्या आहेत. बऱ्याच शंकरपाळी जवळ-जवळ 80 ते 90% शंकरपाळी ही तळाला जाऊन बसलेली आहे. म्हणजेच या आतपर्यंत तळल्या गेल्या आहेत. आता इथपर्यंत शंकरपाळी तळली गेली, की याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण गॅस फास्ट वगैरे न करता मंद ते मध्यम आचेवरच रंग बदलेपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता जवळ आपल्या इथे शंकरपाळी तळून झालेल्या आहेत आणि आपण आता फक्त रंग बदलायची वाट बघायची आहे आणि रंग बदलला, की मग आपण या तेलातून काढून घेणार आहोत. शंकरपाळीचा रंग हा बदामी रंगावर आला आणि थोड्याशा त्या सोनेरी किंवा बदामी रंगाच्या दिसायला लागल्या, की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. कारण शंकरपाळी तळून झाल्यानंतर देखील त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते. कारण त्या गरम असतात आणि यामध्ये आतपर्यंत तेल आणि तूप गेलेलं असतं. त्यामुळे शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर त्या थोड्या वेळाने आणखीन रंग बदलतात. जसे त्या थंड होतील तसा त्यांचा रंग थोडा आणखीन डार्क होत जातो. त्यामुळे आपल्याला बदामी रंगावर ह्या छान अशा तळून घेतल्यानंतर तेलातून काढून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा बदामी रंगावर आता या शंकरपाळी तळून झाल्यानंतर आपण त्या सगळ्या तेलातून काढून घेतलेल्या आहेत. आता या आपण झाऱ्यावर काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं तेल हे निथळून जाईल आणि शंकरपाळी अजिबात तेलकट देखील होणार नाही. तर इथे तळताना याच्यामध्ये अजिबात तेल झिरपलेलं नसतं, पण आपण झाऱ्यावर काढताना यामध्ये थोडंफार तेल राहतं. त्यामुळे आपण अशा प्रकारे दुसऱ्या झाऱ्यावर काढून यामधलं थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या शंकरपाळी आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. आता जर या शंकरपाळी आपण बघायला गेलो तर त्या थोड्याशा नरम असतात. जेव्हा त्या पूर्णपणे थंड होतात तेव्हाच त्या अगदी खुसखुशीत तयार होतात. आता तेलातून काढून झाल्यानंतर मी एका चाळणीत ठेवून घेतलेले आहे जेणेकरून हे शंकरपाळी लवकर थंड होतील आणि यामधली वाफ निघून जाईल. अशा पद्धतीने आपण ह्या छान अशा खुसखुशीत आणि कमी तेलकट किंवा कमी तुपकट शंकरपाळ्या भरपूर लेअर असणाऱ्या तयार केलेल्या आहेत. तर आजची ही अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेली शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.